उन्हाळ्याच्या दुपारच्या वेळी बेटवा नदीच्या काठावर शांतता पसरली होती. कडाक्याची भयंकर उष्णता आपल्यासोबत कोरड्या गवताची पाती आणि पाने घेऊन फिरत होती. बेटवाच्या काठावर भैरव बाबांचे मंदिर बांधले आहे. त्याच्या बाहेर एक मोठे पिंपळाचे झाड आणि कडुलिंबाचे झाड आहे. ही दोन्ही झाडे उन्हाळ्याच्या दिवसात थंड दाट सावली देतात. ह्या कारणास्तव यात्रेकरू अनेकदा इथेच थांबतात आणि बाबा भैरवनाथाचे दर्शन घेतल्यानंतर थोडा वेळ विश्रांती घेतात आणि मगच पुढे जातात. एका वृद्ध महिलेने अनेक दिवसांपासून कडुलिंबाच्या झाडाखाली आपले घर केले होते. ती एखाद्या शहरातील राहणारी आहे असंच वाटत होतं. ती उच्चभ्रू कुटुंबातील असल्याचे दिसत होते, पण आता ती फाटलेली कपडे आणि जॅकेटसाठी इथे पडून राहायची. आज जवळजवळ 16वा दिवस होता. ती देवळात त्या दिल्या जाणाऱ्या छोट्या प्रसादावर किंवा कधीकधी वाटसरूंनी दिलेल्या अन्नावर जगत होती. राजेंद्र हा भटक्या स्वभावाचा होता. कडक उन्हातही तो मोटरसायकलवरून एकटाच फिरत असे. त्याला इकडून तिकडं नैसर्गिक दृश्यांचा आनंद लुटायला आवडायचे. राजेंद्रच्या आईवडिलांचा रस्त्यात अपघाती मृत्यू झाला होता. त्या काळात राजेंद्र MBAच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. आता राजेंद्रच्या मागे पुढे कोणीच नव्हते आणि त्यामुळेच तो जरा मनमोकळेपणाने नैसर्गिक दृश्यांचा आनंद घेत इकडून तिकडून फिरत असायचा. राजेंद्र याची MBAच्या अंतिम वर्षात नोकरीसाठी निवड झाली होती आणि तो आता एका बहुराष्ट्रीय कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करत होता. तो आठवड्यातील शनिवार रविवारच्या सुट्ट्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसह येथे फिरण्यात घालवत असे. उदयगिरीची लेणी पाहण्यासाठी आज तो एकटाच विदेशाला निघाला. एवढी लांब मोटरसायकल चालवणे हा त्याच्यासाठी सुखद प्रवास होता, वेदनादायक नव्हता. भैरवनाथाच्या मंदिरात आल्यानंतर तो आजूबाजूचे दृश्य पाहू लागला. तेवढ्यात त्याची नजर कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेल्या वृद्ध महिलेवरती पडली. त्या वृद्ध महिलेच्या चेहऱ्यावर एक विचित्र आकर्षण आणि आपुलकी त्याला दिसली. कदाचित त्याचं मन प्रत्येक वृद्ध स्त्रीमध्ये त्याची आजीला शोधत होतं. तो त्या वृद्ध बाईकडे मोठ्या प्रेमाने बघत होता. तो वृद्ध महिलेला म्हणाला, अम्मा, तुम्ही काही खाणार का? हे घ्या, माझ्याकडे बिस्किटाचे पॅकेट आहे, आपण बिस्किटे खाऊया. म्हातारीने त्याच्याकडे बघून हात पुढे केला. राजेंद्रने बिस्किटाचं अर्ध पाकिट वृद्ध महिलेच्या हातात ठेवलं आणि उरलेलं अर्ध पाकिट स्वतःच्या हातात घेऊन बिस्किटं खाण्यास सुरुवात केली. खाता खाता त्याने विचारले, अम्मा, तुम्ही कुठे राहता आणि तुम्ही ह्या झाडाखाली कशा काय बसला आहात? म्हातारी एक थंड श्वास घेत म्हणाली, बेटा, आता हे झाड हेच माझे घर आहे. होय, पूर्वी मी नक्कीच मथुरेत राहत होती. तिथे माझा स्वतःचा एक अप्रतिम बंगला होता. माझ्या पतीच्या निधनानंतर वर्षभर सर्व काही सुरळीतपणे चालले, पण हळूहळू मी माझ्या सुनेच्या डोळ्यातील काटा बनले. एक दिवस माझा मुलगा मला सांगू लागला, अम्मा, चल, आपण काही तीर्थक्षेत्रांना भेट द्यायला जात आहोत. आम्ही विदेशात ट्रेनमधून खाली उतरलो आणि माझ्या मुलाने मला ह्या मंदिराच्या बाजूला बसवले आणि मला हे सांगून गेला की, अम्मा, मी काही महत्त्वाच्या कामासाठी जात आहे आणि मी 2 तासात परत येईन. आज 16 दिवस झाले आहेत मी त्याची वाट पाहते, पण ना माझा मुलगा आला ना त्याच्याकडून काही बातमी आली. तेव्हा मला वाटले की त्याच्या बायकोला मी अजिबात आवडत नव्हते. कदाचित म्हणूनच माझा मुलगा मला इथे भगवान भैरवनाथाच्या आश्रयाला सोडून निघून गेला आहे, असे म्हणत त्या वृद्ध महिलेचे डोळे भरून आले. राजेंद्रच्या मनात त्याची दिगवंत आजी आणि त्याची आई दोघेही एकत्र दिसू लागले आणि राजेंद्रच्या डोळ्यात अश्रूंचे 2 थेंब तरळले. आई वडिलांच्या निधनानंतर राजेंद्र घरी पूर्णपणे एकटाच होता. त्याला त्याच्या आईवडिलांशिवाय घरी अजिबात मन लागत नव्हते.
म्हणून तो घरी कमी राहायचा आणि प्रवास करून त्याचे दुःख कमी करायचा प्रयत्न करायचा. त्याने वृद्ध महिलेला विचारले, अम्मा, तू माझ्यासोबत माझ्या घरी येशील का? म्हातारी म्हणाली, बेटा, जेव्हा माझे स्वतःचे रक्त, माझा स्वतःचा मुलगा, ज्याला 9 महिने मी पोटात ठेवलं, तो मला ठेवू शकला नाही, मग तू मला तुझ्या घरी घेऊन जाऊ काय करशील? सोड बेटा, माझी दया करू नकोस. माझ्या आयुष्यातील उरलेले दिवस मी भगवान भैरवनाथाच्या आश्रयामध्ये घालवीन. राजेंद्र म्हणाला, अम्मा, माझे आई वडील एका रस्ता अपघातात वारले आहेत आणि आता माझ्याशिवाय माझ्या घरात दुसरे कोणीही राहत नाही. तुझं रूप आणि बोलण्याची पद्धत माझ्या आजीसारखीच आहे. तू माझ्यासोबत राहिलीस तर मला काहीच अडचण येणार नाही. या उलट मला पाठिंबाच मिळेल. निदान घरी आल्यावर कमीत कमी बघायला एक चेहरा तरी असेल. तुला जमल्यास माझ्यासाठी जेवण बनव आणि घराची काळजी घे. तुला राहायला घर मिळेल आणि माझ्यासाठी आई आणि आजीची सावली. अम्मा म्हणाले, बेटा, तू फक्त 2 मिनिटांसाठी मोहित झाला आहेस. 1-2 दिवसात मी तुझ्यासाठी ओझे बनून जाईल आणि मग तू मला घराबाहेर काढशील. नाही नाही बाबा, नाही. मी भैरवनाथाच्या आश्रयातच बरी आहे. कोणाला आपल्या आईवडिलांचे ओझे वाटते का? आणि जगात असे काही लोक असतात ज्यांच्यापासून त्यांच्या आईवडिलांची सावली दूर होते. माझ्या आजीचे माझ्यावर खूप प्रेम होते आणि माझी आई आणि वडील देखील माझ्या आजीवर खूप प्रेम करायचे. आज माझ्या घरी कोणीही नाही. मला माझी आई आणि आजीची खूप आठवण येते. मला माझ्या आजीची प्रतिमा दिसते. मी तुला खात्री देतो की तू माझ्यासाठी कधीही ओझे वाटणार नाही. एक दीर्घ श्वास घेत राजेंद्र म्हणाला. अम्माचा आवाज बंद झाला होता आणि त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते. ती काहीच बोलू शकली नाही. राजेंद्रने अम्माचा हात धरला आणि म्हणाला, चल अम्मा, संध्याकाळ झाली आहे, आता घरी जाऊया. अम्माने राजेंद्रकडे अविश्वासाने पाहिलं. तिला वाटलं कदाचित भैरवनाथानेच राजेंद्रच्या मनात माझ्याबद्दलची भावना निर्माण केली असेल. राजेंद्रने अम्मा यांना मोटरसायकलवर बसवले आणि उदयगिरी लेणीही न पाहता त्याच्या घरी परतला. या घटनेला 6 महिने झाले आहेत. राजेंद्र आता नेहमीच वेळेवर घरी येतो. अम्माची जेवण बनवतात आणि त्याच्या जेवणाची येण्याची वाट पाहतात आणि झोपताना त्यांच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवतात. सकाळी राजेंद्र उठण्यापूर्वी अम्माजी देवाची पूजा करतात आणि राजेंद्रसाठी नाश्ता आणि जेवण तयार करतात. अम्माला घर मिळाले तर राजेंद्रला त्याच्या आजी आणि आईचे खरे प्रेम. दोघेही एकमेकांना मिळाल्याने खूप आनंदी होते. हीच बाबा भैरवनाथांची त्यांना भेट होती. आता राजेंद्रचं आयुष्य व्यवस्थित झाले आहे. राजेंद्र रात्री खूप उशिरा झोपला होता. आता त्याची ऑफिसला जाण्याची वेळ झाली होती, पण त्याची झोप अजूनही पूर्ण झाली नव्हती. अचानक राजेंद्रला त्याच्या कपाळावर थंड बोटांचा स्पर्श जाणवला. त्याला वाटले की त्याची आई येऊन त्याला प्रेमाने उठवत आहे. चेहऱ्यावर पुन्हा थंड बोटांचा स्पर्श जाणवताच त्याचे डोळे उघडले. त्याने पाहिले की अम्मा म्हातारी पूजा करून परत आल्यावर आपल्या ओल्या आणि फुलांच्या सुगंधी हाताने माझ्या कपाळावर आणि केसांवर आवळत होती. राजेंद्रने अम्माचा हात आपल्या हातात धरला आणि त्याला आपल्या ओठांनी स्पर्श करून पुन्हा आपल्या कपाळावर लावला. त्याचे हात आपोआप अम्माच्या पायापर्यंत पोचले आणि अम्माचे हात त्याला आशीर्वाद देण्यासाठी आपोआपच त्याच्या डोक्यावर पोचले. डोळे बंद करून अम्माने देवाची प्रार्थना केली. अम्मा म्हणाले, बेटा उठ, ऑफिसला जायची वेळ झाली आहे. राजेंद्र म्हणाला, अम्मा, माझ्या मित्रांनी माझ्यासोबत एक छोटासा कारखाना काढायचा ठरवला आहे. आजपासून ऑफिसला जाणार नाही, फक्त हा कारखाना सुरू करायचा आहे. कारखान्याचे पूजन दुपारी 10 वाजता तुझ्या हाताने करायचे आहे. तू तयार राहा. बेटा, स्वतःचा व्यवसाय हा स्वतःचा व्यवसाय आहे. आज तुम्ही योग्य मार्ग निवडला आहे. कालांतराने हा छोटा कारखाना देवाच्या कृपेने, आशीर्वादाने आणि तुमच्या मेहनतीने खूप मोठ्या कारखान्यात बदलेल, हा असा माझा विश्वास आहे. हे सांगताना अम्माच्या डोळ्यात आशेचे नवे दिवे पेटले. कारखाना सुरू होऊन केवळ 1 वर्ष झाले आहे, परंतु त्याच्या
तयार मालाचा दर्जा आणि त्याच्या संबंधित लोकांच्या मेहनतीमुळे कारखाना अतिशय वेगाने वाढत आहे. राजेंद्र आणखीन आता एक नवीन कारखाना सुरू करण्याचा विचार करत आहे. राजेंद्र दिवसेंदिवस व्यस्त होत चालला आहे. आम्हा त्याला एके दिवशी म्हणाला, बेटा एक काम कर, हे जीवनाचे ध्येय नाही. कामासाठी तुलाही सोबतीची आवश्यकता आहे. एखादी छान मुलगी पाहून लग्न का नाही करून घेत? हो आई, जीवनातल्या व्यस्तता आणि गर्दीत मला हा विचार करायला वेळच मिळाला नाही. आता ह्या कामालाही अंतिम स्वरूप द्यायलाच हवे. राजेंद्रच्या डोळ्यात लगेच संगीताचे चित्र उमटले. संगीता ही त्याच्या मामाच्या मुलीची मैत्रीण होती, जी तिचे शिक्षण पूर्ण करून कदाचित त्यांच्या शहरात कुठेतरी नोकरी करत होती. ती राजेंद्रला अधूनमधून भेटत असे. राजेंद्रला तिचा स्वभाव आणि शालीनता खूप आवडली. अम्मा आणि राजेंद्र यांनी संगीताच्या घरी लग्नाचा प्रस्ताव ठेवला. संगीताच्या वडिलांनीही लगेच होकार दिला आणि पुढच्याच महिन्यात संगीता वधू म्हणून राजेंद्रच्या घरी आली. राजेंद्र अम्माजींवर जितके प्रेम करत होता तितकेच प्रेम संगीता अम्माजींचे गुण आणि त्यांच्या आपुलकीने प्रभावित झाल्या होत्या. या घरात अम्माजींनी आता आईची जागा घेतली. अम्माजी त्यांच्या मनातील प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची आणि त्यांची प्रत्येक इच्छा त्याने न मागता पूर्ण करायची. वेळ निघून गेला आणि राजेंद्रच्या घरात एक मुलगा गीत आणि मुलगी सरगम दोन फुलांप्रमाणे आनंद पसरू लागली. आमची अम्मा आता आजी झाली होती आणि आता तिची मुख्य जबाबदारी राजेंद्र आणि संगीता नव्हे तर गीत आणि सरगम झाली होती. अम्माजींचा पलंग आता गीत आणि सरगमच्या खोलीत लावला गेला होता. रात्री झोपायच्या आधी ती त्यांना खूप गोष्टी सांगायची आणि उठल्यावर एखाद्या मूल तिच्या गळ्यात डोलायचं तर सरगम तिच्या पाठीवर डोलायची आणि तिच्यावर तितकाच अधिकार दाखवायची. मुलांचं दुपारचं जेवण आजीशिवाय करणं हे शक्यच नव्हतं. मुलं जेव्हाही आई वडिलांसोबत बाजारात जायची तेव्हा ते हट्ट करून आजीलाही सोबत घ्यायचे. संगीता आणि राजेंद्रही आपल्या दोन्ही मुलांची जबाबदारी अम्माजींवर देऊन पूर्णपणे निश्चिंत झाले होते. राजेंद्र आता खूप मोठा उद्योगपती झाला होता. त्याला संगीतामध्ये खूप चांगला बिझनेस पार्टनर आणि लाईफ पार्टनर मिळाला. ह्या कारणास्तव त्यांचे औद्योगिक साम्राज्य आता नवीन उंचीला स्पर्श करत होते. त्यांच्या उद्योगाची शान कार्यालये आता देशातील जवळपास सर्व प्रमुख शहरांमध्ये स्थापन झाली आहेत, ज्याच्यामध्ये अनेक कर्मचारी काम करत होते. अम्माजींचा मुलगा अंकित, ज्याने तिला विदेशाची रेल्वे स्टेशनवर भैरवनाथजींच्या मंदिरात सोडले होते. घरी जाताना तो स्वतःला खूप मोठा अपराधी समजत होता. त्याच्या निष्पाप आणि निरपराध आईवर झालेला अन्याय त्याला प्रत्येक क्षणी विंचवासारखा डंकत राहिला. आपल्या घरातील रोजच्या कटकटींना कंटाळून आणि आपल्या पत्नीसोबत आनंदाने जगण्याच्या इच्छेने त्याने त्याच्या आईला सोडले तर होते, परंतु तो मात्र अंतःकरणाने रडत राहिला, ज्याच्याबद्दल तो कोणालाही काहीच सांगू शकला नाही. आता घरात फक्त त्याच्या बायकोचे राज्य होते. आता घर खर्चासाठी पैसे काढणे आणि दुकानातून आवश्यक खर्च तिच्या मनाप्रमाणे होऊ लागले. व्यवसायातील पैसा बेईमानपणे काढून घेऊन त्याचा इतरत्र वापर केल्यामुळे हळूहळू त्याचा जमवलेला व्यवसाय, जो त्याच्या वडिलांनी उभा केला होता, तो नष्ट होऊ लागला. त्याचा वेग कमी होऊ लागला आणि तोट्यामुळे शेवटी एके दिवशी त्याने त्याचे दुकान बंद केले. अंकितने दुकान बंद केल्यानंतर काही दिवस मोठ्या कष्टाने काढले. आता अंकित आणि त्याच्या बायकोला डाळी आणि पिठाची किंमत कळू लागली आणि आता फालतू खर्चाचा तर प्रश्न नव्हता. त्याचा एक मित्र एका मोठ्या कंपनीत कामाला होता. त्याच्या शिफारशीवरूनच त्याला त्याच्या कंपनीत नोकरी मिळाली आणि अशातच अंकितची गाडी पुन्हा धावू लागली. आतापर्यंत अंकितला 2 मुलेही झाली होती. एकदा ठेच लागल्यानंतर अंकित आता कंपनीत मेहनतीने काम करू लागला. हुशार तर तो होताच आणि त्याच्या मेहनतीमुळे त्याला कारखान्यात योग्य मान मिळू लागला. आता तो त्याच्या कारखान्याचा महत्त्वाचा कर्मचारी बनला होता. अंकितच्या कंपनीच्या स्थापनेचा वार्षिक सोहळा होता.
सर्व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीच्या आधारे पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार होते. अंकित मेहनती तर होताच, शिवाय कर्तबगारही होता. त्यालाही त्याच्या गुणवत्तेसाठी पुरस्कार मिळणार होता. हा पुरस्कार त्यांच्या कंपनीच्या मालकाकडून दिला जाणार होता. ठरलेल्या तारखेला पुरस्कार वितरण सोहळा सुरू झाला. मथुर येथील कर्मचारी त्यांच्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना, त्यांच्या बॉसला भेटण्याची ही पहिलीच वेळ होती. आजचा दिवस त्यांच्या कारखान्यात आणि कंपनीत खास होता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक आई आणि मुलांसह येथे येत होते. कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि व्यवस्थापकीय संचालकांना पारितोषिक वितरणाची विनंती करण्यात आली. व्यवस्थापकीय संचालक मंचावर आले आणि म्हणाले, आज आमची कंपनी जी काही आहे ती आमच्या अम्माजींच्या आशीर्वादामुळे, अम्माजींच्या प्रेरणेमुळेच आहे. पुरस्कार वितरणासाठी मी योग्य अधिकारी नाही. मी अम्माजींना विनंती करतो की कृपया त्यांनी स्टेजवर यावे आणि आमच्या सर्व सहभागींना स्वतःच्या हातांनी बक्षीस वितरण करावे. अम्माजी रंगमंचावर आल्या. टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या आठवणींमध्ये आज हे शहर पुन्हा जिवंत झाले. लग्न करून ती याच शहरात आली होती. इथेच त्यांचा मुलगा होता आणि इथेच त्यांचा बंगलाही होता. इथला प्रत्येक रस्ता आणि द्वारकाधीश, कृष्ण जन्मभूमी, भूतेश्वर आणि अनेक मंदिरे जिथे ती तिच्या कुटुंबासोबत जायची, त्यांच्या डोळ्यांसमोर जिवंत झाले होते. अम्माजींच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. डोळे पुसत त्या स्टेजवर आल्या. निवेदक सहभागींची नावे सांगत राहिले आणि अम्माजी त्यांना एक एक करून पुरस्कार देत राहिली. त्यानंतर अनाउन्समेंटने एक आणखी नाव घेतले, अंकित जयस्वाल. हे नाव ऐकून अम्माजींच्या चेहऱ्यावर कितीतरी भावना उमटल्या. समोर येणारी व्यक्ती ओळखीची वाटत होती. अम्माजींनी नीट निरखून पाहिलं. खरंच त्यांचा मुलगा होता, अंकित जयस्वाल. ज्याने त्यांना यात्रेच्या बहाण्याने विदेशाच्या भैरवनाथ मंदिरात क्रूरपणे सोडले होते. त्याने एकदाही आईचा विचार केला नव्हता. माझा मुलगा राजेंद्र मला त्याच्या घरी घेऊन आला नसता तर कदाचित मी जागेवरच वेदनांनी मरण पावले असते. अम्माजींच्या डोळ्यात प्रेम आणि द्वेष एकाच वेळेस उमटला. त्यांना असा भास होऊ लागला, जणू काही संपूर्ण जग वेगाने फिरत आहे. मोठ्या कष्टाने त्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवले. अम्माजींनी ओळखी व्यक्तीप्रमाणे अंकितला पुरस्कार दिला आणि आपले तोंड दुसरीकडे फिरवले. अंकितने लक्षपूर्वक पाहिले तर पुरस्कार देणारी महिला दुसरी तिसरी कोणी नसून त्याचीच आई होती. हे पाहताच त्याचे भान हरपले. त्याला खूप घाम फुटला. तो आईच्या पायावर पडला आणि आई एवढ्या मोठ्या साम्राज्याची प्रमुख आहे यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. अंकितने हात जोडून मनापासून आपल्या आईची माफी मागितली आणि म्हणाला, आई, आपण घरी जाऊया. आई म्हणाली, कसली आई, कसले घर? माझा मुलगा त्याच दिवशी वारला ज्या दिवशी त्याने मला बेटवा नदीच्या काठावर सोडले होते. आज नंतर ना मी तुझी आई आहे आणि ना तू माझा मुलगा आहेस. असे म्हणत अम्माजी पुरस्कार वितरण मध्यंतरी सोडून आपल्या सीटवर जाऊन बसल्या. अंकित माफी मागत राहिला, पण अम्माने त्याच्याकडे डोंकूनही पाहिले नाही आणि काही वेळाने त्या तोंड फिरवून राजेंद्रसोबत परत घरी निघून गेला. अंकित जयस्वाल सुरुवातीपासूनच त्याच्या आईचा लाडका होता, पण तो एक कमकुवत मानसिकतेचा माणूस होता. जेव्हा त्याने जयाशी लग्न केले तेव्हा सुरुवातीला सर्व काही ठीक चालले होते. पण अंकित हा कमकुवत व्यक्तिमत्वाचा माणूस आहे आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवता येईल जसे जयाला आधीच कळून चुकले होते. अंकितच्या वडिलांच्या निधनानंतर घर आणि दुकानाची सर्व जबाबदारी अंकितवर आली होती. अंकित हा हुशार असला तरी त्याच्या पत्नी जया काय म्हणते याकडे तो दुर्लक्ष कसे करावे हे त्याला कधीच कळाले नाही. तो नेहमी तिच्या सर्व चुकींच्या मागण्या पूर्ण करत असे. अंकितचे वडील सेठ रोशनलाल हे मथुर येथील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. त्यांचे किराणा आणि सुक्या मेव्याचे मोठे दुकान होते. रोशनलाल एक काटकसर करणारे व्यक्ती होते
आणि पैसा हुशारीने कसा खर्च करायचा हे त्यांना चांगल्याच प्रकारे माहीत होते. त्यांनी पैशांची कदर केली आणि पैशांची किंमत केली. याच कारणामुळे त्यांच्या घरात पुष्कळ समृद्धी होती, जी त्यांच्या मृत्यूनंतरही कायम राहिली. जयाचा भाऊ जितेंद्र हा सुद्धा वडिलांचा व्यवसाय सांभाळत होता, पण त्याचे कपड्यांच्या व्यवसायात मोठे नुकसान झाले होते. त्याला त्याचे दुकान सांभाळण्यासाठी खूप पैशांची गरज होती आणि ते मिळवण्याचा एकमेव मार्ग आणि ते सोपं साधन होतं ते होतं ज्या तो त्याच्या बहिणीच्या म्हणजे जयाच्या घरी पैसे मागण्यासाठी आला. अंकितची मदत घेतल्याशिवाय जयाला इतक्या पैशांची व्यवस्था करणे शक्य नव्हते. जेव्हा जयाने अंकितला तिच्या भाऊ जितेंद्र याला 5 लाख रुपये देण्यासाठी सांगितले तेव्हा अंकित विचारात पडला. संध्याकाळी अंकितने हा संपूर्ण प्रसंग आईला सांगितला. आई खूप समजदार आणि हुशार होती. आई म्हणाली, बेटा, तुझा स्वतःचा व्यवसाय सध्या फारसा चालत नाही, जेवढे तुझ्या वडिलांच्या काळात चालायचा. यावेळी व्यवसायातून इतके पैसे गमावल्याने व्यवसाय कायमचा नष्ट होईल. आई म्हणाली, तुझा व्यवसाय सध्या फार चालत नाही, जेवढे तुझ्या वडिलांच्या काळात चालायचा. यावेळी व्यवसायातून इतके पैसे गमावल्याने व्यवसाय कायमचा नष्ट होईल. जर ही 5-10 हजार रुपयांची बाब असेल तर तू पैसे तुमच्या मेहुण्याला देऊ शकतोस, पण मी तुला व्यवसायातून इतके पैसे कधीच काढून द्यायला अजिबात परवानगी देणार नाही. आयुष्यात पहिल्यांदाच आईचा हवाला देत अंकितने मोठे साहस करून जयाला 5 लाख रुपये देण्यास नकार दिल्याने तिचा भाऊ लटकलेल्या चेहऱ्याने परत निघून गेला. त्या दिवसांपासून जया आपल्या सासू राज दुलारीची कट्टर शत्रू बनली आणि प्रत्येक लहान लहान मुद्द्यांवरून ती असह्य विविधेवर टीका करू लागली. एवढेच काय, ती कधी त्यांच्या जेवणात जास्त मीठ घालायची तर कधी त्यांच्या भाजीच्या भांड्यात भरपूर मिरची टाकायची. जेव्हाही तिची सासू पूजा आणि भजनासाठी बसायची तेव्हा जया तिची फिल्मे, गाणी आणि म्युझिक सिस्टमवर जोरजोरात वाजवायची. त्यांच्या छोट्याशा चुकीवरही ती त्यांच्यासोबत अशी वागायची की नोकरांनीही कोणीही असे वागणार नाही. जयाला प्रत्येक क्षणी जाणवायचे की हीच ती राज दुलारी आहे, जिच्यामुळे तिच्या भावाचा व्यवसाय चांगला चालला नाही. या वृद्ध महिलेने माझ्या भावाचे कल्याण होऊ दिले नाही, म्हणून ती आता माझ्या मनातील काटा बनली आहे, ज्याला कसे तरी बाहेर काढावेच लागेल. हाच विचार तिच्या मनात राज दुलारीबद्दल विष घोळत होता. राज दुलारी नेहमी गप्प बसायची. आपल्या सुनेच्या वागण्याने ती खूप नाराज झाली होती. तिच्या सुनेचे वाईट वागणे आणि कठोर शब्दांनी तिचे मन खूप दुखावले गेले. ती आपल्या मुलाला आणि सुनेला शापही देऊ शकत नव्हती. ती काही करू शकत नव्हती. गिरीधर गोपालजींच्या पुतळ्यासमोर हात जोडून एकटीच उभी राहून ती त्यांच्या सर्व तक्रारी आणि व्यथा त्यांच्यासमोर मांडायची आणि एकांतात रडत बसायची. अंकितला इच्छा असूनही आईची बाजू घेता येत नव्हती. आता जया अंकित दुकानातून परतल्यावर तिच्या सासूबाईंचे प्रत्येक शब्द अगदी मीठ मिरची पूड घालून अंकितला ऐकवत असे आणि अंकितही जिच्यावर तो जीवापेक्षाही जास्त प्रेम करायचा त्याच आईला तो खूप कठोर गोष्टी ऐकवायचा आणि वेगवेगळ्या प्रकारे आईचा अपमान करायचा. त्याला असे वाटायचे की असे केल्याने जयाचा राग थोडा कमी होईल आणि घरात शांतता नांदेल. एके दिवशी राज दुलारी गॅसवर पॅनमध्ये भाजी शिजवत असताना अचानक तिला चक्कर येऊ लागली. नकळत तिने गॅसवर शिजवलेल्या उकळत्या भाजीला तिचा हात लागला आणि शेजारी उभ्या असलेल्या जयाच्या पोटावर पडली. जयाने घरात महाभारत घडवून आणले आणि बिचारी राज दुलारी तिच्याकडून नकळत झालेल्या चुकीची माफी मागत राहिली. तिने नकळत केलेली चूक जयाच्या नजरेत ती क्षमाच्या योग्यच नव्हती. संध्याकाळी जेव्हा अंकित दुकानातून घरी आला तेव्हा जयाने सांगितले की त्याची आई आता तिच्या जीवाची शत्रू झाली आहे आणि आज तिने तिच्यावर उकळलेली भाजी फेकली. उद्या ती तिला विष देऊन तिचा जीवही घेऊ शकते. आता या घरात एकतर मी राहीन किंवा तुझी आई राहील. एवढं बोलून जया कैकईसारखी आपल्या नवऱ्याच्या हात झटकून आपल्या खोलीत
जाऊन बसली. शेवटी कमकुवत मानसिकता असलेल्या अंकितकडे एकच पर्याय उरला होता, तो म्हणजे आपल्या आईचा परित्याग. आईला वृद्धाश्रम सोडून गेल्यास समाजाकडून आपलीच थट्टा होईल अशी भीती त्याला वाटत होती. म्हणून त्याने आईला तीर्थयात्रेला जाण्याविषयी बोलून तिला विदिशा स्टेशन जवळील बाबा भैरवनाथाच्या मंदिरात सोडून निघून आला होता. आईला असे असह्य सोडून आल्यानंतर अंकित पूर्णपणे बेसहारा आणि हतबल झाला होता. त्याने केलेल्या ह्या गुन्ह्यासाठी त्याचे मन त्याला क्षणोक्षणिक सतावत राहिले. आता जया पैसे खर्च करायला पूर्णपणे मोकळी झाली होती. अंकितवर दबाव टाकून तिने फसवणुकीने आणि प्रेमाने व्यवसायातून 5 लाख रुपयाचे भांडवल काढून घेतले आणि तिचा भाऊ जितेंद्रला दिले. त्याचवेळी एवढं भांडवल हे कोणत्याही व्यवसायासाठी प्रचंड भांडवल असायचं. इतके भांडवल काढल्यानंतर अंकितचा व्यवसायाचा वेग मंदावला आणि हळूहळू तोट्यात गेला. अंकितला दुकान बंद करावे लागले. घरावर 2 मुलांचा भार आणि बेकार बायको. अंकितचे जगणे कठीण झाले होते. त्या गरिबीच्या दिवसात त्याच्या एका अनोळखीच्या व्यक्तीने त्याला एका कारखान्यात नोकरी मिळवून दिली आणि जेव्हा त्याला ह्या कारखान्यात त्याच्या आईकडून पुरस्कार मिळाला तेव्हा मात्र त्याने आश्चर्याने त्याच्या पायाखालची जमीन सरकली. जेव्हा तो स्वतःच्या आईच्या हातून पुरस्कार घेत होता तेव्हा त्याला खूप लाजिरवाणी गोष्ट वाटत होती आणि मनामध्ये खंत वाटत होती की ज्या आईला बायकोच्या वागण्यावरून मी घराबाहेर काढून दिले तीच आज एवढ्या मोठ्या साम्राज्याची मालकीण झाली आहे. आता अंकितला खूप लाजिरवाणी गोष्ट वाटत होती की मी जरी माझ्या आईवरती अन्याय केला असला तरी देवाने त्याच्या या लेकरांवरती अन्याय तो कधीच करत नाही आणि म्हणूनच देवाने आईला न्याय देऊन आज तिला एवढ्या मोठ्या पदावरती नेऊन ठेवलं आहे. आणि जेव्हा तो त्याच्या आईसोबत बोलण्यासाठी आणि ओळख दाखविण्यासाठी गेला तेव्हा अंकितच्या आईने त्याला ओळख दाखवता स्वतः तिथून निघून गेली. तेव्हा मात्र त्याच्या हृदयाचे खूप तुकडे तुकडे झाल्यासारखे त्याला वाटत होते. कारण की आज स्वतःची जन्मदाती आई आज समोर असून देखील ती आपल्याला ओळख देत नाही आणि न बोलता निघून जात आहे. इतक्या वर्षानंतर भेट घडून सुद्धा तर त्याच्या मनाला किती वेदना होत असतील. तेव्हा त्याने देवाकडे प्रार्थना केली की हे देवा, स्वामी तिने जगाचा आईविना भिकारी आहे. मी या जन्मामध्ये खूप मोठी चूक केली. माझ्या बायकोच्या वागण्यावरून सांगण्यावरून मी माझ्या आईवरती अन्याय केला आणि मोठ्या चुकीला मी पात्र ठरलं. परंतु देवा, पुढच्या जन्मी मला ह्याच आईच्या उदरात जन्म दे. तेव्हा मात्र मी त्या आईची सेवा खूप भरभरून करेल आणि तू माझ्याकडून ती सेवा करून घे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, अंकितने त्याच्या आईला घराबाहेर काढले असले तरी देवाने तिच्यावरती अन्याय न करता योग्य त्या व्यक्तीची भेट घडवून दिली आणि तिचा पुढील म्हातारपणातील आयुष्य सुखी करून ठेवले. तर मित्रांनो, तुम्हाला या कथेबद्दल आणि वयोवृद्ध आईबद्दल आणि अंकितबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.